नमस्कार मित्रांनो, छावा ही मूवी खूप लोकप्रिय होत आहे. या मूवीनं अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. ही मूवी पाहिल्यानंतर आपले लोक भावुक होऊन डोळ्यामध्ये अश्रू घेऊन बाहेर पडत आहेत. साहजिकच आहे मित्रांनो, औरंगजेबानं आपल्या राजावर केलेले अन्याय अत्याचार पाहून प्रत्येक माणसाच्या, हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे मित्रांनो. ही मूवी पाहिल्यानंतर अनेक लोकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची पाने चाळली जात आहेत. इतिहासामध्ये दडलेल्या गोष्टी लोकांसमोर प्रसार माध्यम, व्हिडिओज, युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. देशातल्या वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या राज्यातून लोक यावर प्रतिक्रिया देत आहेत. तर टी राजा सिंग यांच्या एक प्रतिक्रियेबद्दल मला थोडंसं सांगायचं आहे. टी राजा सिंग यांनी गेल्या आठवड्यात एक प्रतिक्रिया दिली की औरंगजेबाची कबर अजून उखडली का जात नाही, अजून उखडलेली का नाहीये. तर याबद्दल मित्रांनो, मी या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला माझा व्ह्यू काय आहे, माझे विचार काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या छत्रपती संभाजी राजांचा इतिहास 500 वर्ष जुना आहे, पण छावा मूवीनं हे 500 वर्षापूर्वीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा केलं. छावा मूवीमध्ये दाखवलेला प्रसंग आणि त्यांनी केलेलं चित्रण खरोखरच प्रशंसनीय आहे. मुघल शासक बाहेरून आलेत आणि त्यांनी आपल्या हिंदुस्थानी लोकांवर अनेक अनन्वित अत्याचार, अन्याय करून आपल्या भारतावर त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं. उत्तर भारतातील राज्यांतील पाठ्यपुस्तकातल्या इतिहासाचा विचार केला मित्रांनो, तर आपल्या गौरवशाली भारताच्या, आपल्या राजांचा फक्त नाममात्र उल्लेख त्याच्यामध्ये आढळतो. आणि ह्या मुघल शासकांनी हिंदुस्थानावर कसं राज्य केलं, त्यांची राज्य व्यवस्था आणि त्यांच्या विचारांचा सगळीकडे उधो केलेला दिसून येतो. छावा मूवीच्या माध्यमातून आपली संस्कृती, धर्मरक्षक आदरणीय संभाजीराजे ह्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेत. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटलेत. याच उद्रेकामधले टी राजा सिंह एक आहेत. त्यांनी ह्या औरंगजेबाच्या कबरेबद्दल उल्लेख केलेला आहे. मुघल शासक जे बाहेरून आले होते, त्यांनी आपल्या जोरावर, भीतीच्या जोरावर आणि अनन्वित अत्याचार करून भारतामध्ये आपले पाय रोवले आणि आपलं राज्य स्थापन केलं. या मुघल शासकांच्या आणि ह्या भीतीच्या छाताडावर पाय ठेवून आपल्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मित्रांनो. मुघल शासक आणि त्यांचे अत्याचार या भीतीला मूठ माती देऊन महाराजांनी या सह्याद्रीतला मावळा एकत्र केला आणि या मुघल शासनाविरुद्ध झुंज दिली. याच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आहेत छत्रपती संभाजीराजे. छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती जपण्यासाठी दरवर्षी बलिदान मास पाळला जातो मित्रांनो. काय आहे हा बलिदान मास? छत्रपती संभाजीराजांना दगाबाजीने आणि धोकेबाजीने पकडल्यानंतर औरंगजेबानं त्याच्यावर 40 दिवस अनन्वित अत्याचार केले. अत्याचाराचा कळस गाठला या औरंगजेबाने. 40 दिवस अत्याचार करूनही आपले संभाजीराजे डळमळलेले नाहीत मित्रांनो. आणि याच संभाजीराजांची स्मृती म्हणून आपण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्यापर्यंत संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार झालेत. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी आपल्या संभाजी महाराजांनी आपला देह ठेवला आणि हा काळ बलिदान मास म्हणून पाळला जातो. धर्मरक्षक संभाजी महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थानासाठी जे आपलं बलिदान दिलं, त्यांना श्रद्धांजली म्हणून हा बलिदान मास पाळला जातो मित्रांनो. आपल्या धर्मवीर महाराजांचं स्मरण म्हणून बरेच लोक आपल्या पायामध्ये चपला घालत नाहीत, चपलांचा त्याग करतात. या दिवसामध्ये गोडधोड खात नाहीत. याचबरोबर आपली जी सर्वात आवडती, सर्वात प्रिय गोष्ट आहे, या गोष्टीचा त्याग करतात. आपल्या महाराजांनी झालेल्या असंख्य वेदनांचं स्मरण म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्याग केला जातो. तोच हा बलिदान मास आहे मित्रांनो. तरुण पिढीनं, नवयुवकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या संभाजी महाराजांच्या बलिदानाचं आणि त्यागाचं
स्मरण हाच या बलिदान मास पाळण्यामागचा उद्देश आहे मित्रांनो. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये 28 फेब्रुवारी पासून 29 मार्च पर्यंत हा बलिदान मास पाळला जातो. या काळामध्ये सुखसोयी त्यागून साधेपणानं जीवन जगून आपल्या संभाजी महाराजांचा आदर करण्याची एक संधी या माध्यमातून आपल्याला मिळते मित्रांनो. आता येऊया औरंगजेबाची कबर आजपर्यंत का उखडली गेली नाहीये. औरंगजेबाची कबर उखडणं काहीच अवघड नाही मित्रांनो. औरंगजेबाचा मृत्यू 1707 साली सध्याच्या अहिल्यानगर मधल्या भिंगारी या गावामध्ये झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह औरंगाबाद मधल्या खुलताबाद येथे दफन करण्यात आला. औरंगाबादवर बरीच वर्ष मुघलांचं राज्य होतं, त्यामुळे तिथेही कबर सुरक्षित. मृत व्यक्तीची अवहेलना किंवा विटंबना करायची नाही या हिंदुस्थानाच्या मातीतल्या संस्कारामुळे औरंगजेबाची कबर अजूनही सुस्थितीत आहे मित्रांनो. याबाबत मला एक इतिहासातलं उदाहरण द्यावंसं वाटतं. प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्यावेळी आपल्या मावळ्यामधील संभाजी कावजी यांनी औरंगजेबाचं मुंडकं छाटून ते प्रतापगडावर नेऊन जिजामातांना दाखवलं. जिजामातांनी ते पाहिलं आणि संभाजी कावजी आणि इतर मावळ्यांना एक आदेश दिला. अफजल खान आता मृत झालाय, त्याच्यात राक्षस मारला गेलाय. आता या अफजल खानांना त्याच्या जाती त्याच्या धर्माप्रमाणे त्याचे अंत्यसंस्कार करा असे आदेश आदरणीय जिजाऊ मातांनी दिले. त्याप्रमाणे अफजल खानाच्या पार्थिवावर प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर खोदून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे आहेत आपले मराठी संस्कार, हे आहेत आपले हिंदुस्थानातले संस्कार मित्रांनो. याच संस्काराशी बांधील राहून याच संस्कारांचं अनुकरण करून मराठ्यांनी आणि या हिंदुस्थानातल्या लोकांनी ह्या औरंगजेबाच्या कबरीला कधीही धक्का लावला. अभिमानाने छाती फुगून जावी असे आपले हिंदू संस्कार आहेत मित्रांनो, आपले भारतीय संस्कार आहेत. पाकिस्तान आणि भारताच्या सीमेजवळ जेव्हा चकमकी होतात, अनेक आतंकवादी त्याच्यामध्ये मारले जातात. बऱ्याचदा पाकिस्तान ह्या आतंकवाद्यांचे मृतदेह स्वीकारायला तयार होत नाहीये, ते आपले नाहीच आहेत असे म्हणतो. यावेळी सुद्धा आपल्या देशातर्फे त्यांना संस्कारानं त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. आणि हीच पोचपावती आहे आपल्या संस्काराची आणि आपल्या सहिष्णुते. औरंगजेबाने छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार आणि अन्याय काळाच्या ओघामध्ये विरून गेले मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांची सहिष्णुतेची शिकवण आणि आई जिजाऊ साहेबांनी दिलेले संस्कार या सगळ्या आजही आपण जपवणूक करत आहोत मित्रांनो. हा आपल्या मराठी मनाचा आणि ह्या हिंदुस्थानाचा मोठे छावा मूवीच्या माध्यमातून छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास अवघ्या जगाला समजला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आणि त्यागाची माहिती सर्वांना कळली. संभाजीराजांच्या बलिदानातून देशाभिमानाची आणि धर्माभिमानाची सर्वांनी प्रेरणा घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.